पत्रकार परिषदेच्या अगोदर एक पुरुष नेता पार्लरमध्ये जात असल्याची माहिती असल्याचं विधान रोहित पवारांनी केलं. आता ब्युटी पार्लरला फक्त महिलाच जातात असं नाहीये, असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय. त्यावेळी रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी रोहित पवारांना अकाउंटंटच्या नोकरीची ऑफर दिली आहे. ताई, तुम्ही बोलताय, तुम्ही स्पेसिफिकली दोन गोष्टींचा उल्लेख करताय. एक, ब्युटी पार्लरवरती का मेकअपवरती हा खर्च झाला आणि हेलिकॉप्टरवरती खर्च झाला. हे फार स्पेसिफिक तुम्ही बोलतात. कोणाच्या ब्युटी पार्लरवरती खर्च झाला? मी आता ब्युटी पार्लरमध्ये काय महिलाच जातात असं नाही. बरं, आता कोण जातं प्रेस कॉन्फरन्सच्या आधी एखाद्या विशिष्ट हॉटेलमध्ये, त्या कुठल्या हॉटेलमध्ये, आणि त्याची बिलं का तिथं आली, एकाच हॉटेलची बिलं तिथं जाणवली. कुठली? तुम्ही स्पष्टपणे बोला ना. तुमच्या आज तुम्ही नाही, आता मला कोण आहे ती व्यक्ती? कागद नाही बघा, कागद माझ्याकडे काय त्या ठिकाणी आलेले नाहीत. त्यामुळे फक्त जे काय घडलं, जे पार्टीकडनं कळालं, जे काय आमचे सोर्सेस नाही, तर आम्ही जे ऐकीव माहितीवर त्या ठिकाणी बोलतोय, या कुठल्या तरी नेत्याबद्दल असू शकतात. चांगली गोष्ट आहे. रोहित पवारांना म्हणा, आमच्याकडे अकाउंटंटची जागा खाली आहे, आमचे अकाउंटंट नीट काम करत नाहीये. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने बाहेर राहून आमच्या पक्षातलं अकाउंट जे आहे व्यवस्थित तपासताय. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी किती पगार द्यायचा एवढंच सांगा. आमच्या पक्षामध्ये तुम्हाला अकाउंटंटची जागा आम्ही देऊ. अहो, आमच्या पक्षात ब्युटी पार्लरवर खर्च होतो का टॉयलेट साफ करायला खर्च होतो, याच्याशी तुम्हाला काय घेणं आहे?